तुकाराम महाराजांनी जवळपास 4,500 अभंग लिहिलेले आहेत आणि त्या अभंगामध्ये त्यांनी विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. विठ्ठलाबद्दल त्यांच्या मनामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम पण त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर म्हणतात की विठ्ठल हे धन म्हणजे आपल्या अंतकाळापर्यंत, देहाच्या अंतकाळापर्यंतसुद्धा उपयोगी पडणारं धन आहे आणि म्हणून ते आपण जपून ठेवलं पाहिजे. म्हणून काय म्हणतात बघा, ते जतन करीन जीवे शुद्ध भावे करुनी, विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंतकाळीचे, वर्दळ हे संचित सारू. तर विठ्ठल हे धन देहाच्या अंतकाळीसुद्धा उपयोगी पडणारे धन आहे. म्हणजे आयुष्यभर तर आपल्याला ते पुरतंच, आयुष्यभर विठ्ठल नामाने आपल्याला आनंद मिळतो, प्रसन्नता वाटते, पण अंतकाळीसुद्धा ते उपयोगी पडणारं धन आहे. माझे परमजीवन आहे आणि मी ते अत्यंत आदराने जपून ठेवलेलं आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की हे धन मी खूप जपून, अगदी आदराने आणि भक्तिभावाने हे धन मी जपून ठेवलेलं आहे. पण बरेच लोक क्षुद्र गोष्टीचा संचय करणारे संसारी लोक आहेत. म्हणजे ते का, म्हणजे आपल्या घरामध्ये हे पाहिजे ते पाहिजे अशा अनेक वस्तूचा संचय ते करतात. पण तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल नामाचा हा जो व्यवहार आहे तो हा व्यवहार उत्तम आहे. त्याचंच आपण संचित केलं पाहिजे, तेच आपण आपल्या हृदयामध्ये आपण ठेवलं पाहिजे आणि विठ्ठल रूपी धन आमच्या हृदयपेटीमध्ये आम्ही जपून ठेवू असं तुकाराम महाराज सांगतात. रामकृष्ण हरी.